या संदर्भात आहे की मागे शासनानं 2024मध्ये आम्ही घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाढू देऊ असं सांगितलं, परंतु 2024मध्ये त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होऊ शकली नाही. त्यानंतर 2025मध्ये 5 ब्रास मोफत वाढूचं धोरण या ठिकाणी राबवलं. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या 8 एप्रिल 2025 आणि 30 एप्रिल 2025च्या शासन धोरणानुसार वणी तालुक्यामध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 25मध्ये वाढू वाटप करण्यात आली आणि त्याच्यामध्ये लगेचच पावसाळा लागल्यामुळे अर्ध्याधिक लोकांना या ठिकाणी वाढूचा लाभ मोफत वाढूचा मिळालाच नाही. आता नव्यानं 5,900 घरकुलं या वणी तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून 101 गावामध्ये मंजूर झाले, परंतु अजूनही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोफत वाढू वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला. परंतु या जिल्ह्याचे जिल्हा खनिकर्म अधिकारी हे रेती माफियांनाच मोठे करण्यासाठी म्हणा की त्यांना सवलत देण्यासाठी म्हणा, परंतु शासनाचं जे लोकाभिमुख धोरण आहे की 5 ब्रास मोफत वाढू मिळून त्यांना सन्मानाने घरकुल बांधून त्याच्यामध्ये राहता आलं पाहिजे, त्याला हे हरताळ फासत आहे. म्हणून आम्ही प्रशासनाला आठवण करून देत आहे की शासनानं 8 एप्रिल आणि 30 एप्रिलला स्वतंत्र GR काढून स्पष्ट सूचना दिल्या की घरकुल लाभार्थ्यांना वाढू देण्यासाठी शासनाचा महसूल मिळवणे हा उद्देश नाही आहे, परंतु परिस्थिती वेगळी आहे की बाजारामध्ये रेती माफियाकडून लोकांना 90 दिवसाच्या आत घरकुल बांधा असा पंचायत समिती DRDAचा तगादा असतो, म्हणून ते सिमेंट गिट्टी लोखंड घेतात आणि कर्ज काढून 6,000ची रेती चोरीची घेऊन त्या ठिकाणी घरं बांधत आहे. तर हे अन्याय करणार आहे. म्हणून आज आमची तहसीलदार साहेबांना मागणी होती की आपण चंद्रपूर जिल्ह्याप्रमाणे वणी तालुक्यात यवतमाळ जिल्ह्यातही 5 ब्रास रेती मोफत जर मिळाली तर किमान एक घर बांधायला साधारणतः 6 ते 7 महिन्याचा कालावधी लागते आणि आपल्याजवळ आता 5 महिने शिल्लक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अजूनही आपण 2 घाट या ठिकाणी खराब झाले आहे, वर्धा नदी आणि या ठिकाणी भुरकीचा घाट, त्यातूनही 10%चं त्याचंही अजून काही 10%चं धोरण कुठलंही पत्र आलं नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आज या ठिकाणी निलजई आहे, बेलोरा आहे, शिरपूर आहे, पुनवट आहे, खांदला आहे, इथं 50 ते 100च्या वर घरं मंजूर झाले आणि आज तिथं अर्धे घरं पूर्ण झाले अपूर्ण आहे. असे कर्ज काढून जर लोकांनी घरं बांधले तर ते असेच गुराच्या कोठ्यामध्ये राहणार लोक, पाल टाकून राहणार लोक या पावसाळ्यात जाणार कुठं, हा गंभीर प्रश्नाची जाणीव करून देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी निवेदन करून आठवण करून दिली की आपल्या जिल्ह्यातही सुद्धा लवकरात लवकर मोफत 5 ब्रास वाढूचा आदेश काढावा आणि घरकुल लाभार्थ्यांना लवकरात लवकर वाढूचं वाटप करावं. यांना 7 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे. मागच्या वेळेस आम्ही वाढूचा सत्याग्रह केला होता आणि निर्गुडा नदी स्वतः शिरून त्याच दिवशी आम्ही वाढू वाटप करायला प्रशासनाला या ठिकाणी भाग पडलं. यावर्षीसुद्धा बराच विलंब होत आहे. आम्ही 1-2 दिवसामध्ये जिल्हाधिकारी आणि जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्याकडे जाऊन येतो आणि समजा 7 दिवसात काही होत नसेल तर आम्ही 7 दिवसानंतर स्वतः रेती घेण्यासाठी ट्रॅक्टर आम्ही शासनाने जे मोफत धोरण जाहीर केलं त्याप्रमाणे रेती जे लाभार्थ्याची यादी घेऊन नदीमध्ये उतरू घाटांमध्ये. म्हणून आज विजूभाऊ किदुरकर यांच्या नेतृत्वात 5 ब्रास रेती प्रत्येक घरकुल धारकांना आणि जे काही मागच्या वेळेस राहिले अशा 3 ब्रास शिल्लक रेती राहिली अशा लाभार्थ्यांना राहिलेली 3 ब्रास अशी रेती उपलब्ध करून द्यावी म्हणून तहसीलदार साहेबांना विजूभाऊ किदुरकर यांच्या नेतृत्वात आणि प्रदीपभाऊ जेवळकर यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी मागणी. घर विकणे आहे. मारेगाव शहरातील नागरिकांनो घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. किन्हेकर लेआउट, वॉर्ड नंबर 4, मारेगाव, कन्या शाळेला लागून मध्यवर्ती बँकेच्या मागे 1800 स्क्वेअर फूट जागेवर 1500 स्क्वेअर फूट बांधकाम, एकूण 11 रूम्स असलेले प्रशस्त घर, दोन्ही बाजूंनी सिमेंट रोड, कॉर्नर प्लॉट, राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी उत्तम संधी. आजच संपर्क करा. मुजीम शेख, मोबाईल नंबर 9767 81 51 11, मारेगाव, जिल्हा यवतमाळ. आजच पाहणी करा. संधी सोडू नका.